सामान्य जनतेचा आवाज। आमदार मेघना बोर्डीकरांनी अधिवेशनात मांडलाय मराठा आरक्षणाचा मुद्दा। वेळोवेळी होणाऱ्या मराठवाड्यावर अन्यायाचा वाचलाय पाढा। सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून सध्या हिवाळी अधिवेशनात गुलाबी थंडीत सुद्धा मराठा आरक्षणासह वेगवेगळ्या मागण्या हिवाळी अधिवेशनात गाजत असून याच अधिवेशनामध्ये जिंतूर सेलू विधानसभा सदस्य आमदार मेघना बोर्डीकर यांनी मराठा आरक्षण मुद्द्यासह मराठवाड्यावर वेळोवेळी होणाऱ्या विविध अन्यायाची अभ्यासपूर्ण माहिती समोर ठेवून संबंधित अधिवेशनात लक्ष वेधून घेतले। त्यांनी अधिवेशनात बोलताना प्रथम मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत लक्ष वेधले। आज संपूर्ण राज्यात 3 महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर असून राज्यातील शहरासह गावागावात महिला, वयोवृद्ध, तरुण तरुणी, बालगोपाळ साखळी उपोषण करताय। विशेषतः माझ्या मराठवाड्यात याची दाहकता अधिक तीव्र होत चाललेली आहे। यासह राज्यात ओबीसी जनमोर्चा, धनगर ओबीसी जनमोर्चा, विमुक्त भटका जाती प्रवर्ग, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग, बंजारा, मुस्लिम, आदिवासी, महादेव कोळी आदी समाज आपल्या मागण्या शासन दरबारी मांडत आहे। यापूर्वी राज्यात ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी मोठ्या शिस्तीत आणि कुठेही गालबोट न लावता 50 मोर्चे निघाले। परंतु आजची परिस्थिती पाहता आंदोलनाच्या नावावर कोण अराजकता, अशांतता माजवतोय हे शोधलं पाहिजे। मराठा समाज हा शिस्तप्रिय समाज आहे, कोणावरही अन्याय करणारा समाज नाही, सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे। मराठा आरक्षणाची मागणी 1980 पासून आहे, पण कोणत्याही सरकारने जे यापूर्वी सत्तेत होते त्यांनी लक्ष दिलं नाही। परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच अभ्यासपूर्ण पद्धतीने मराठा समाजास न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्यांनी शिक्षणात आणि नोकरीत दिलेले आरक्षण विसरता येणार नाही। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 1998 मध्ये झाली खरी, परंतु तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे महामंडळ गुलदस्त्यातच गुंडाळून ठेवलं। परंतु देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळास भरघोस आर्थिक मदत केल्यामुळे 70,000 उद्योजक तयार झाले, हे वास्तविक सत्य आहे। स्वदेशी न्यूज साठी गुणरत्न वाकोडे, जिंतूर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे आणि त्यांना मी कळकळीची विनंती करते, हात जोडून विनंती करते की लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा तिढा सोडावा आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर गदा येणार नाही अशा पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्यावं, एवढंच बोलते आणि थांबते। धन्यवाद।